करायचं असलं तर पुण्याशी होत नाही, पण परमार्थ करायला कोणाच तरी पुण्य लागतं की नाही. म्हणून अनंत जन्मीचे सुकृत आपल्या पदरी आलं, म्हणून आपण ही कथा श्रवण करत आहोत, त्याचं अवगाहन करत आहोत. अनेक लोक असतात, आपण तर त्यांना बोलू की नाही, अहो चला कथा ऐकायला, नाही म्हणले, आम्हाला सवड नाही, पाप इकडे येऊ देत नाही. काय माणसाचं पाप माणसाला परमार्थ करू देत नाही, मंदिरात येऊ देत नाही. ज्यावेळी आपण इथं आलोत ना, समजून चालायचं. भोलेनाथ बाबांनी आपली आठवण काढली, चला चला लवकर चला, कथेचा टाइम झाला. एक दिवस तुमच्या हातात येतं, पण नंतर कथेला येणं सांगू का तुम्हाला, भोलेनाथ बाबा तुम्हाला लवकर बोलून घेतात, अरे उरका कामं लवकर, कथेचा टायमिंग झाला. पुण्याशिवाय होत नाही. म्हणून परमार्थ करायला पुण्य लागतं, भाग्य लागतं. भाग्य उदयन बहुजन्म समर्जितेन. सत्संग करायचा असेल, देवाची भक्ती करायची असेल, तर माणसाचं भाग्य उदय व्हावं लागतं, भाग्याचा. तो खऱ्या अर्थाने आपला झालेला आहे. गेल्या वर्षीपासून आपण शिव महापुराण कथा श्रवण करत आहात. अनेक साधू संत सांगतात, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकट वास बरा संता पायी. संसार होत असतो, संसार करण्याची गरजच नाही. तुम्ही आम्ही संसार करतो, याच्यात नवल काय बोला. तुम्ही सुगरणीचा खोपा पाहिला का? कुठं भेटतोय तो? बाजारात एकच भेटतो आहे ना. सुगरणीचा खोपा कुठं भेटतो? मग आता बघा, उन्हाळ्यामध्ये सुगरणी आता खोपे घालतात बरं का. पावसाळा लागायच्या अगोदर उन्हाळ्यामध्ये गवत आणायचं, मग सुगरणीचा खोपा तयार करते सुगरण. किती गोड तयार करते. विहीर असते की नाही, विहीर, आणि विहिरीच्या काठावर झाड असतं, आणि बरोबर मध्ये आलेली फांदी असते का नाही, त्या फांदीला, विहिरीमध्ये सोडलेल्या फांदीला मला खोपा तयार करतो. म्हणजे साप जरी आला तरी माझ्या पिल्लाला खाल्लं नाही. बरं, मग एवढा सुंदर खोपा करते, करत असताना सुगरणी 4-5 खोपे करतात, 10-15 सुगरणी असतात सोबत. पण एकूण एकाचं गवत घेतात का? असं म्हणतात का तू माझा खोपा कोरला, मग मी तुझा कोरला, असं आहे का? नाही. दुसऱ्या सुगरणीचं एक गवताचे काडी सुद्धा घेत नाहीत, इमानदार जात आहेत पक्षी प्राणी. एवढा सुंदर खोपा करते. मग किती पाऊस हो द्या, सुगरणीच्या खोप्यामध्ये एक थेंब सुद्धा पावसाचा जात नाही, एक थेंब. आणि आपण किती आरशीचं घर बांधू द्या, पावसाळा लागले कुठून कुठून गळतेच. म्हणजे इथे लिखित झालं. म्हणजे आपल्यापेक्षा संसार प्राणी पक्षी चांगले करतात, आहे की नाही? छान करतात. तुम्ही आम्ही संसार करतो, याच्यात काही नवल आहे. पण जे आपल्याला दिलेलं आहे का नाही, ते पक्ष्यांना प्राण्यांना दिलं नाही का? याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. या देहामध्ये विचार करता येतो, काय चांगलं आहे, काय खोटं आहे, कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, या जन्मामध्ये कळतं ना. मनुष्य जन्मामध्ये नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईन म्हणते ते होते, तरी का चित्ती न धरावी. मनुष्य देह म्हणजे एक जंक्शन स्टेशन आहे. आगार, जसं आपलं आगार आहे जिंतूर, बसचं ठिकाण, मग बस स्टॉप. त्या आगारावर कोणीकडे बी गाड्या जातात की नाही, मग मुंबईला जातात, पुण्याला जातात, नागपूरला जातात, नांदेडला जातात, परभणीला जातात, आहे का नाही? पण आपल्याला कोणत्या गाडीत प्रवास करायचा हे प्रवाशाने ठरवायचं, आहे की नाही? आपल्याला कोणत्या गावाला जायचं. तसं मनुष्य देव म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. या इथून प्रवास सुरू झाला की अधोगतीला सुद्धा जातो, आणि हाच प्रवास माणसाला देवाजवळ सुद्धा नेतो. मग देवाकडे जाण्याकरता प्रवास करायचा का अधोगतीला जाण्याचा प्रवास करायचा, हे प्रत्येकाने ठरवायचं. म्हणून अधोगतीला न जाता भोलेनाथ बाबाच्या जवळ आपल्याला जायचं ना, तर मग आपण कथा श्रवण केली पाहिजे, पुण्य प्राप्त केलं पाहिजे. म्हणून या कथेचं आयोजन आहे. एवढी सुंदर कथा. काल आपण बोललो होतो की शौनक ऋषी आहेत, आणि शौनक ऋषी सूत महाराजाला विचारतात, महाराज आम्हाला अशी एखादी कथा सांगा की कथा आम्ही ऐकू आणि दुःख जगाचं दूर झालं पाहिजे.
त्यावेळेस सुंदर भूमी सांगितली. माझे प्रयागराज वेद्येश्वर संहिता सुरू होती आजपासून. जे रोमहर्षण जे आहेत माझे सूत महाराज, ते कलियुगाचं वर्णन करतात की कलियुग काय आहे. अनेक युगामध्ये पाप वर्जित होतं. काय होतं? पाप वर्जित होतं. पाप होतच नव्हतं माणसाकडून. पण कलियुगामध्ये पुण्य वर्जित आहे. माणसाला पुण्य करावं वाटत नाही. या कलियुगामध्ये पापच करावं वाटतं. खोटंच बोलावं वाटतं ना. खरं बोलावं वाटतं का खोटं बोलावं वाटतं? पण सहकार्य करायचं तर कोण? जो खोटं बोलून त्याला पाठिंबा, जो खरं बोलून त्याला नाही. ऐका कलीचे महिमान, असत्यासरी दिले जन, पापा देते अनुमोदन करते हेळन संतांचे. जो जेवढा खोटं बोलून तो तेवढा मोठा. ऐका कलीचे महिमान, महिमाच कलीचा असा आहे. असत्यासरी दिले जन, खऱ्या माणसाला कोणी साथ देणार नाही, पण खोट्या माणसाला दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला पाहायला भेटतं, डोळ्याला अनुभवायला भेटतं. आपण अनुभवलेलं सुद्धा आहे. जेवढी खोट्याची किंमत आहे तेवढी खऱ्याची किंमत आहे का? नाही. पापा देते अनुमोदन. एखाद्या वेळेस सप्ताह कमिटी आहे का नाही, या कमिटीला त्रास होतो सप्ताह उभारत असताना, आहे की नाही? ए काय सप्ताह ठेवता रे तुम्ही गावामध्ये? हो ग, गाव बुडवणं लावणं. पण एखादा बाबा दुष्कर्म जर करत असतात ना, गावात आणून काही जरी विकत असलं ना, त्या लोक आडकाठी आणत नाही. परमार्थामध्ये आडकाठी. चांगल्या माणसाला त्रास. पापा देते अनुमोदन करते हेळन संतांचे. चांगले संत भेटत नाहीत, आणि भेटले तर कळत नाहीत. आपला परिसर भाग्यवान आहे की आपल्या परिसराला देवानंद बाबासारखे महात्मे लाभलेत, आणि आपण त्यांच्या सानिध्यात राहून भक्ती करतो. आपला परिसर सुंदर आहे. वेदांत केशरी माझे नथुराम बाबा या परिसरात लाभलेत. आपण त्यांना अनुभवलेला आहे. म्हणून सामान्य भूमी नाही, तपोभूमी आहे. या गावामध्ये, या भूमीमध्ये, या परिसरामध्ये अनेक महात्म्याचे चरण स्पर्श झालेला आहे. चरणरज आहेत. म्हणून आपण त्यांच्या पाठीमागून राहून भक्ती करायला लागलो, हे की नाही? तेनेचे पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठे काय. म्हणून चांगल्या संतांना सुद्धा महाराज हेळण होते, त्यांना त्रास होता. झूठ ही देना, झूठ ही देना, झूठ ही भोजन, झूठ चबाना, झूठ चबाना. झूठ ही देना, झूठ ही देना, झूठ ही भोजन, झूठ ही चबाना. आज फक्त या कलियुगामध्ये काय आहे माहितीये का? खऱ्याचेच पर्व तर सुरू आहेत. आपण असं करू, आपण तसं करू, आपण तसं करू. खऱ्यात सत्यात काहीच उतरत नाही. खोटं खोटं सगळं सुरू आहे. माणसं जर बसले बाबा जर गप्पा मारायला, तर त्यांच्या भावना आवडता येत नाही माणसाला. असं वाटते की आता एका दिवसातच काही करते काही राहिलं नाही आपल्याला अंकुश महाराज. का होतंय? कलियुगाचा असरच असा आहे, प्रभाव आहे कलियुगाचा. या कलियुगाचा प्रभाव लय अवघड आहे. याच्या मनाप्रमाणे जर वागलं तर माणूस लवकर अधोगतीला जातो. पण याच्यात राहून जर भगवान परमात्म्याची भक्ती केली का नाही, तर भगवान परमात्मा सुद्धा प्राप्त होतो. अनेक योग आहेत ना बाबा. योग करा, याग करा, हवन करा, पण कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेट. काही योगामध्ये योग करावा लागायचा. योग साधना होती. रामदेव बाबा करतात तो एकच योग आहे. असं पतंजलीमध्ये खूप मोठे योग सांगितलेले आहेत. देव प्राप्त करायचं असलं की नाही, हे जे एक नाही आपल्या दोन भवळ्या ह्या याच्या मध अमृताचा कुंड आहे. इथं इथं इथं
दिसायला माझं बोट तुम्हाला दिसतो का नाही मी? हा, इथं अमृताचा कुंभ इथं, हा, आणि तो अमृताचा कुंभ प्यायचा, मग माणूस अमर होतो. म्हणजे कसा प्यायचा? डोकं फोडायचं प्यायचा का? मग कसा प्यायचा? असं म्हणतात जीभ ढवण करायची. मग दररोज 6 महिन्याला केस आहेत ते कापायचे, ती जीभ इथं लागली पाहिजे. कुठं? इथं. कोणाची लागत असली तिथं आता लावू नका. ती जीभ इथं लागली पाहिजे. आणि नंतर काय भेटतं? मग अमृत भेटतो. नंतर माणूस अमर होतो. सोपं आहे बाबा हे करणं. हा, तुम्ही ऐकसान काढसान जासान मरून येईन माझ्यावर नाव. असं करू नका. का म्हणते मी? योग करणं सोपं आहे का बाबा? अहो कथेत बसतात माणूस 100 मांड्या मोडते. इकडं होय तिकडं होय, बसताच येत नाही. म्हणजे आपल्याला 2-3 तास जर बरोबर बसतात नसतं तर योग किती अवघड आहे. करता येईल योग? योग करण्यासाठी शरीर चांगलं लागतं की नाही? योग होत नाही. या यज्ञ करता येईल का आपल्याला? यज्ञ नाही. यज्ञ करता. यज्ञ जर करायचा असला ना तर जिथं यज्ञ करायचं आहे तिथं 100 किलोमीटर चौरस आवरा जागा पूर्ण बाबा. त्या जागेमध्ये भ्रूण हत्या झालेली नाही पाहिजे, गो हत्या झालेली नाही पाहिजे, आईबापाचा छळ झाला नाही पाहिजे, कोणत्याही सुना सासूरवास नसला पाहिजे. अशा जागी यज्ञ करायला लागतं. होईन का आपल्या इकडं? होईन का? आणि मग जिथं यज्ञ करायचा का नाही तेवढी जागा दररोज गाईच्या शेणात सारून काढायची. हा, आणि काढायचे एवढं नाही, त्या यज्ञामध्ये तूप टाकावं लागतं. तूप मग कोणता? तुपाच्या चमच्याने टाकावं लागते. तुपाच्या चमच्यात नाही. मग हातीची सोंड आहे का? एवढी हातीची सोंड सतत धाड सुरू पाहिजे ते तुपाची, ते यज्ञामध्ये. तेव्हा यज्ञ ते सफल होते. आता तूप म्हणले की चूप म्हणतात. होईन का यज्ञ? यज्ञ करणं होत नाही, याग करणं होत नाही. मग म्हणजे मग सोपं आहे ना. मग काय करा? हरिमुखी मना, 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 हरिमुखी मना. पुण्यात गणना कोण करी, पुण्यात गणना कोण
मुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करेल? या कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर भगवान परमात्म्याची भक्ती करायची. शिवणोक ऋषी विचारतात, महाराज आम्हाला सांगा ना ते शिव महापुराण कसं आहे. त्यावेळेस माझे सुत महाराज सांगतात, पहिले 12 संहिता म्हणले. या पुराणामध्ये 12 संहिता होत्या आणि 1,00,000 श्लोक होते शिव महापुराणामध्ये. पण एवढे वेळ लोक देऊ शकत नाहीत. आता लोकांना शॉर्टकट पाहिजे आहे का नाही. डॉक्टरकडे जर आपण गेलो डॉक्टरला काय म्हणतो, डॉक्टर साहेब एखाद्या गोळीमध्ये सगळं अंग राहिलं पाहिजे अशी एखादी गोळी द्या, आहे की नाही. जास्ती लांबत लावून बसू नका ना, आम्हाला परत बोलू नका, आम्हाला एवढा वेळ नाही. म्हणजे थोड्या वेळामध्ये आमचं बरं झालं पाहिजे, आहे की नाही. तसं एवढे कुठं म्हणले. मग कृष्ण दोय पायन वेदव्यासाने 1,00,000 श्लोक होते का नाही, त्याचे 24,000 श्लोक केले. 7 संहिता केल्या. त्या 7 संहिता म्हणजे हे शिव महापुराण आहे. पहिले विद्येश्वर संहिता, दुसरे रुद्र संहिता, शत रुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायव्य संहिता. या 7 संहितेचं हे शिव महापुराण कथा आहे. एवढी गोड. ज्यावेळेस शिवरूप ऋषीने सांगितलं आम्हाला सांगा ही कथा कशी निर्माण झाली, कसं भोलेनाथ बाबाचं प्रागट्य झालं ते आम्हाला सांगा म्हणले. त्यावेळेस शौनक ऋषीने जो प्रश्न विचारला त्यावेळेस माझे सुत महाराज सांगतात की एकदा हाच प्रश्न या ब्रह्मदेव आहेत की नाही, ब्रह्मदेव ज्यावेळेस प्रागट्य झालं आणि त्यांना वाटलं की मीच या सृष्टीचा चालक मालक आहे आता, म्हणून एकदा क्षीरसागरावरती गेले आणि भगवान विष्णू पोहडलेले आहेत, झोपलेले आहेत. आणि झोपलेले असताना गेले आणि भगवान विष्णूला सांगायला लागले, उठा म्हणले. एकेरी आवाजामध्ये आवाज दिला, एकेरी भाषेमध्ये विष्णू भगवान परमात्म्याला ब्रह्मदेवाने उठा म्हणले, मी आलोय तुम्हाला निर्माण करता. आता विष्णू भगवान परमात्म्याला थोडा राग आला, पण जाऊ द्या म्हणले, आपलंच मुलगा आहे. मुलाने बापाला काही जरी बोललं तरी बाप ते गिळून घेतो, आहे की नाही, प्रत्युत्तर देत नाही. पण 2-3 वेळेस झाल्याच्या नंतर विष्णू भगवान परमात्म्याला राग आला आणि हातामध्ये शस्त्र घेतलं. इकडं ब्रह्मदेवाने शस्त्र घेतलं. खरं जर पाहिलं तर ब्रह्मदेवाचा जन्म भगवान परमात्म्याच्या नाभीपासून आहे, भगवान विष्णूच्या नाभीपासून जन्म आहे. पण ज्यावेळेस ब्रह्मदेवन महाराज युद्ध करणार आहेत, यांनी आपापले महाराज एकाने माहेश्वर अस्त्र काढलं आणि एकाने पशुपतास्त्र काढलं आणि एकूण एकावर वार होणार तेवढ्यात मध्ये एक मोठं शिवलिंग तयार झालं अग्निरूपाने. त्याचा वरचा अंत कळत नव्हता, खाली किती खोल आहेत ते कळत नव्हतं, वर किती आहे ते बी कळत नव्हतं. अचानक मध्ये प्रगट झाल्याच्या नंतर दोघं भयभीत झालेत, नेमकं काय आहे हे. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, आता इथं परीक्षा आहे म्हणले आपण, काय जो याचा वरचा टोक पाहिजे, जो खालचा किती खोल आहे हे पाहिजे, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. विष्णू भगवान परमात्मा म्हणले ठीक आहे. विष्णू भगवान परमात्मा खाली चालले, तो अग्निस्तंभ आहे का नाही, शिवलिंग तयार झालेलं खाली चाललेत. विष्णू भगवान परमात्मा वरच्या भागाला ब्रह्मदेव चालले. आता जात होते, अनेक वर्ष झाले, अनेक काळ लोटला तरी कोणाला काही पता लागत नव्हता. काय करावं, ब्रह्मदेव आहे. भोलेनाथ बाबाच्या डोक्यावरचं महाराज एक बाबा फुल आहे का नाही, ते फुल पडलं. फुल पडल्याच्या नंतर त्या फुलाला ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणले तू माझ्याकडून थोडीशी गवाही दे, म्हणजे माझ्याकडून बोल, मी तुला जे पाहिजे ते देतो म्हणले. ज्यावेळेस ब्रह्मदेवाला काही वरचा अंत लागला नाही, त्या फुलाला घेतलं महाराजाने, सोबत आले.
विष्णू भगवान परमात्म्याला सुद्धा खालचा अंत लागला नाही म्हणून वरती आले. शेवटी ब्रह्मदेवाने सांगितलं, ऐका मी वरचं टोक बघितलं म्हणले, या फुलाला विचारा केतकीचं फुल आहे ते विचारा म्हणले. फुलाने गवाही दिली म्हणले. हो, मग काय करायचं आता म्हणले, आता माझी सेवा करायची, मी जसं बोलीन तसं तुम्ही राहिलं पाहिजे. विष्णू भगवान परमात्मा म्हणजे ठीक आहे. आणि विष्णू भगवान परमात्मा ब्रह्मदेवाची सेवा करणार एवढ्यात माझे भोलेनाथ बाबा त्या स्तंभामधून प्रगट झाले. भोलेनाथ बाबा की जय, भोलेनाथ बाबा की जय, भोलेनाथ बाबा की जय. प्रगट झाले महाराज. जसे प्रगट झाले क्रोध आहे, मान आहे. ब्रह्मदेवाला अहंकार झाला. ब्रह्मदेवाला पहिले 5 मुख होते. किती? 5. एक अहंकाराचं होतं. म्हणून भोलेनाथ बाबाला राग आला आणि रागाच्या भारत महाराज भोलेनाथ बाबांनी ब्रह्मदेवाला शाप दिला. म्हणजे अरे काय अहंकार आहे तुमच्या अंगी, तुम्हाला कोणी जन्माला घातलं हे सुद्धा कळत नाही ना, जा म्हणजे तुमची पूजा कोणी करणार. आणि केतकीच्या त्या फुलाला सांगितलं, तुला सुद्धा मला वर्ज्य आहे म्हणले, माझ्या पिंडीवर तुझं कोणी फुल वाढणार नाही म्हणले. अजिबात त्याचं वर्जित असेल म्हणा. काय करावं? अहंकार झालेला जे मुंडी आहे का नाही 5व्या क्रमांकाची, भ्रुकुटीमधून भोलेनाथ बाबाच्या भैरव प्रगट झाले आणि त्या भैरवानी महाराज तिरुशिरांनी ब्रह्मदेवाचं 5वं शिर महाराज छाटून टाकलं. जे अहंकाराचे शिर होतं ते छाटून टाकल्याच्या नंतर ब्रह्मदेव पुन्हा सुदेवर आले आणि सांगितलं, माझं चुकलं म्हणलं, देवा मला माफ करा, मला माफ करा म्हणून. ब्रह्मदेवाला सांगितलं, जरी तुम्ही तुमचं कोणी मंदिर बांधणार नाही, तुमची पूजा करणार नाही, पण यज्ञ हवन करत असताना तुमचं नाव घेतल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही असं सांगतो म्हणजे. आणि केतकीच्या फुलाला सुद्धा सांगितलं, जरी मला वर्ज्य आहे म्हणले तू, तरी अनेक देवताच्या जवळ तू जाशील म्हणले, तुझा ते सन्मान करते. त्या दिवसापासून पहिलं शिवलिंग तयार झालं. एवढं सुंदर बाबा. आणि ते शिवलिंग एवढं सुंदर कधी निर्माण झालं, कोणत्या दिवशी झालं, त्याला आपण शिवरात्री म्हणतो. आता शिवरात्री झाली की नाही पाठीमागे? शिवरात्री. म्हणून शिवरात्री ही भोलेनाथ बाबाचे प्रागट्य आहे बरं का. प्रागट्य म्हणजे पूर्वीपासूनच प्रागट्य आहे, पण ब्रह्मदेवाला आणि विष्णू भगवान परमात्म्याला दाखवण्यासाठी प्रागट्य झाले. म्हणून शिवलिंगाच्या रूपाने माझे भोलेनाथ बाबा प्रगट झाले. मार्गशीर्ष महिना आद्रा नक्षत्र या महिन्यामध्ये पहिलं ज्योतिर्लिंग महाराज प्रागट्य झालं. आणि झाल्याच्या नंतर एवढा आनंद ब्रह्मदेवाला सुद्धा सांगितलं, जा तुमचं तुम्ही काम करा म्हणजे. आपल्या तिघाईकडे 3 काम आहे. एकाने जन्माला घालायचं, एकाने भरण पोषण करायचं आणि एकाने संहार करायचा. जन्माला घालणारे ब्रह्मदेव, पालन पोषण करणारे विष्णू भगवान परमात्मा आणि संहार करणारे भोलेनाथ बाबा. ज्यावेळेस सांगितलं आपापले कामं सांगितले, नंतर सृष्टीची रचना महाराज किती सुंदर. या भोलेनाथ बाबाच्या सृष्टी संबंधी 5 कृत्य सांगतात. ते काय कृत्य आहेत म्हणजे, पहिले सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह हे आहेत. भोलेनाथ बाबाला 5 मुख आहेत आणि 5 मुख आहेत त्याची वंदना करतात महाराज. म्हणून सगळे ही कामं वाटून दिल्याच्या नंतर ओंकार याचं प्रागट्य कसं झालं तर